बातमी पुण्यातून आहे। पुण्यात मेट्रोचे 2.5 लाख रुपयांचे बांधकाम साहित्य हे चोरीला गेलंय। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवाजीनगर भागात सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचं 2,60,000 रुपयांचं बांधकाम साहित्य हे चोरीला गेलंय आणि या सगळ्या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचं काम सुरू असताना चोरट्यांनी कामगार पुतळा भागातून 2.5 लाख रुपये किमतीचं हे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची बातमी कळते आहे। सध्या पुण्यात आणि त्या प्रकरणी पुण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत। रेवती, मेट्रोचं काम सुरू असताना मला असं वाटतंय हा दुसरा टाइम घडलेला आहे की चोरट्यांनी हे 2.5 लाख रुपये किमतीचं आता बांधकाम साहित्य यानंतर चोरून नेलं। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच दीपाली, तुम्ही जसं म्हणलात तसं अगदी बरोबर आहे। मेट्रोच्या कामकाजाचे जे बांधकामासाठी लागणारे जे साहित्य आहे त्याचं दुसऱ्यांदा खरं तर चोरी झालेली होती। पहिली घटना पुण्यातील जे मंडई मेट्रो स्टेशन आहे त्या परिसरामध्ये घडलेली होती। तर तशीच आता दुसरी ही घटना घडलेली आहे। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जवळपास 2.5 लाख रुपयांचं बांधकामाचं साहित्य हे चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती ही आहे। शिवाजीनगर भागात सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचं जे काम आहे त्याचं 2,60,000 रुपयांचं बांधकामाचं साहित्य हे चोरीला गेलेलं आहे। खरं तर आरोपीचा शोध हा पुणे पोलिसांकडनं सुरू आहे आणि शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचं काम सुरू असताना चोरट्यांनी कामगार पुतळा भागातून 2.5 लाख रुपये किमतीचं बांधकाम साहित्य हे चोरी करून नेलेलं आहे। खरं तर आता पुणे पोलीस आरोपीला कधी पकडतात आणि नक्की काय काय साहित्य चोरीला गेलंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच धन्यवाद रेवती, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुणे पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू आहे।